हॅलो गाईज. तर आम्ही आज सकाळी निघालो कोंडेश्वर महादेव मंदिराला जाण्यासाठी आणि बघतोच काय इतकी ट्रॅफिकमध्ये अडकलो ना आम्ही. जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो आणि आम्ही इतके हुशार आहे. बाहेर जाण्याच्या वेळेस आम्ही किती वाजता निघलं पाहिजे, सकाळी लवकर निघलं पाहिजे ना, तर आम्ही 2 वाजता निघतो आहे. इतके हुशार आम्ही. त्यानंतर मग जरा भूक लागली होती, सो आम्ही कृष्ण हॉटेलला थांबलो आणि तिथे आम्ही थोडंफार खाल्लं. आमचं प्लॅनिंग होतं की मिसळ खायची, पण ते बोलले की आता नाश्त्याचा टाईम नाही तर मिसळ नाही भेटणार. म्हटलं मग ठीक आहे, चल जे भेटेल ते खाऊन घ्यायचं आणि निघायचं. सो आम्ही खाल्लं आणि परत निघालो पुढे जायला. पाऊस नव्हता, पण खरं तर आम्हाला वाटत होतं की एवढं काही भारी नसणार, पण खरं सांगते खूप भारी. तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, तुम्हाला जर व्ह्यू बघायचं असेल तर. मग थोडं पुढे गेल्यानंतर, थोडं म्हणजे भरपूर पुढे गेल्यानंतर आम्ही एका ब्रिजजवळ थांबलो, कारण आम्हाला तिथे फोटो आणि व्हिडिओ काढायचे होते आणि विशालला त्याच्या बाईकचे व्हिडिओ काढायचे होते, फोटो काढायचे होते. त्याची म्हणजे आमच्या दोघांचीच आहे तसं, पण तो वापरतो म्हणून त्याची. सो मी पण थोडंसं फ्लेक्स करून घेतलं, विशालने पण केलं. आम्ही जरा शायनिंग मारामध्ये पुढेच असतो दोघं. त्यानंतर सेल्फी काढली आणि मग आम्ही निघालो परत पुढे जायला, कारण आम्ही खूप उशिरा निघालो होतो ना, मग पटपट जायचं होतं, कवर करायचं होतं. सो जास्त वेळ न घालवता आम्ही निघालो पुढे. मग आम्ही थोडं अजून पुढे गेल्यानंतर फायनली आम्ही मंदिराकडे पोचलो आणि तिथे मस्त देवाचं दर्शन घेतलं. फूल नारळ सगळं चढवलं आणि हे मंदिर बघितल्यावरती ना मला माझ्या गावचं मंदिर आठवलं, चंद्रेश्वर महाराजांचं. म्हणजे ते पण महादेवाचंच मंदिर आहे, पण त्याचं नाव चंद्रेश्वर आहे. ते पण असं डोंगरावरती आहे, तिथे पण धबधबा वगैरे आणि सेम असंच वातावरण आहे तिथे पण. खूप सुंदर आहे ते. आणि मग मंदिराच्या शेजारीच धबधबा वाहतो, तो आहे. म्हणजे त्या धबधब्यामुळे 7 कुंड तयार झालेले असं काहीतरी आहे, मला तिथले लोक बोलले. त्यानंतर मग आम्ही तिथे जरा थोडासा नाश्ता केला आणि परत यायच्या प्रवासाला लागलो. सो आम्ही ठरवलं होतं की परत येताना ना एक झरा दिसला होता आम्हाला, तिथे थांबूया, मस्त एन्जॉय करूया. सो आम्ही त्याच्या शोधात निघालो होतो.
आमचा जरा सापडला आणि तिथे आम्ही मस्तपैकी व्हिडिओ काढले, फोटोज काढले. विशालने पण भरपूर व्हिडिओ काढले, काही आम्ही रील्स क्रिएट केले आणि खरंच खूप मज्जा आली. आणि आमच्यासोबत जे कपल होतं ना त्याने ना आम्ही मिळून खूप धमाल केली तिथे. खूप भारी भारी व्हिडिओज काढले, जरा कॉमेडी पण व्हिडिओ काढले, तुम्ही बघतच असाल. मग आम्ही तिथून निघायचं ठरवलं. तिथून निघायला आम्हाला 8 वाजून गेले होते. मग जवळपास 1 तास आपल्याला तिथून बाहेर पडायला लागतो. आणि मग आमची हालत बघूनच आहे, काय माझा अवतार झालेला होता. सो आम्ही एका हॉटेलला थांबलो, छानपैकी जेवणावरती ताव मारला आणि घरी आलो. तर असा आमचा दिवस गेला. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सो त्याच्यामुळे आम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला जरा मोटिवेशन भेट